शिर्डीतील 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झालेली आहे। रामनवमी उत्सव नेमका का भरला जातो? कारण शेकडो वर्षाची याला परंपरा आहे आणि साईबाबांच्या हयातीपासून हा सुरू आहे। आपल्या सोबत आहेत माजी विश्वास सचिन तांबे। रामनवमी उत्सवाचं काय महत्त्व आहे शिर्डीकरांसाठी? शिर्डीकर आणि संपूर्ण विश्वासाठी रामनवमीचं एक वेगळं महत्त्व आहे। कारण की रामनवमीचा उत्सव जो आहे हा शिर्डीच्या ज्या ठिकाणी बाबांचं वास्तव्य अशा द्वारकामाई मशिदीमध्ये सुरुवात झालेला आहे, त्याच्यामुळे याला वेगळं महत्त्व आहे। अनेक साई भक्त या ठिकाणी या रामनवमीच्या उत्सवानिमित्त विविध राज्यातून विविध जिल्ह्यातून या ठिकाणी शिर्डीमध्ये पायी येतात आणि बाबांची पालखी सोबत घेऊन येतात। तर त्याच्यामुळं रामनवमीच्या उत्सवाला शिर्डीमध्ये वेगळं महत्त्व आहे। लाखो साई भक्त या ठिकाणी पायी चालत शिर्डीमध्ये येत आहेत। अनेक पालख्यांच्याद्वारे या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। आपण म्हणतो रामजी की निकली सवारी, पण आता आज साईबाबांची आणि रामांची सवारी जी आहे ती सुवर्णरथातून निघणार आहे। कशा पद्धतीने नियोजन असतं? खरं तर या ठिकाणी साईबाबांचं नाव कधीही ओम साई राम या नावाशिवाय पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये बसून त्याचबरोबर प्रभू रामचंद्राची प्रतिमा ठेवून या ठिकाणी संपूर्ण गावातून शोभायात्रा निघत असते आणि त्याच्यामध्ये सर्व लाखो साईभक्त हे जे आहेत ते ओम साईराम जय जय साईराम या ठिकाणी नादाने या जयकाराने या ठिकाणी साईबाबांचे आशीर्वाद घेत असतात। खरं तर उरसरूपी हा उत्सव जो आहे तो साजरा केला गेला। हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा देखील रामनवमीची आहे। धर्मध्वज देखील बदलला जातो। काय त्यामागची कथा आहे? खरं तर या ठिकाणी शिर्डीच्या ज्या परंपरा आहे त्या ह्या ज्या आहे सबका मालिक एक, सर्वांना सोबत घेऊनच जाण्याची परंपरा आहे। त्याच्यामुळं शिर्डीच्या रामनवमीला मी जसं सांगितलं की रामनवमीचा उत्सव मुळात मशिदीमध्ये सुरू झालेला आहे। त्याच्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची शिर्डीची परंपरा आहे आणि ही परंपरा आजही या ठिकाणी शिर्डीकरांनी व साईबाबा संस्थांनी राखलेली आहे। बघितलं तर हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्सव देखील मानला जातो, कारण उरसापोटी जन्माला आलेला आहे रामनवमी उत्सव आणि मजिदीतून सुरू झालेला हा रामनवमी उत्सव आज याला शेकडो वर्षाची परंपरा आहे। अखंडितपणे साईबाबा संस्थानं हा उत्सव जो आहे तो सुरू ठेवलेला आहे। कॅमेरा पर्सन अमित सर, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।